शेवटचा प्रश्न पहिला का विचारताय? हे 5 वर्षानंतर विचारायला पाहिजे. स्वबळावर लढवणार हे बघा, आज सांगतो भविष्यात निवडणुका आम्ही स्वबळावर लढूही. कोणती हे सांगत नाही, राज्यातली काय दिल्लीची. आज आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यात मोठा आहे. त्यामुळे तेवढी मोठी संख्या आमची आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आहे. तर त्या आमचा भक्कम मोठा पक्ष आम्ही बनवावा या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतोय. मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, कुठल्याही पक्षापेक्षा दामदुपटीने करावी आणि आम्ही भारदस्त नोंदणीने आहोत ते दाखवून द्यायचा प्रयत्न आहे. कोकणाला मत्स्य आणि बंदर खातं मिळालंय त्या दृष्टीने कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. काय नेमकी भूमिका असेल मत्स्य आणि बंदर खात्यासंदर्भात? तुमचा काहीतरी समज आहे ना या खात्यांच्याबद्दल, मी सांगतो चुकीचं किंवा अज्ञान आहे. कॅबिनेट मंत्र्याला जरी एक खातं असलं, 2 खाती असली तर तो कॅबिनेट राज्याच्या सगळ्या खात्याशी संबंधित असतो. तो कुठल्याही विभागावर बोलू शकतो, कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याला सांगू शकतो हे काम करा. तर ठीक आहे, बंदर आहे, फिशरीज आहे आणि बाकीची खाते काय आम्ही लॉक लावले नाही आहे, आमच्यासाठी ओपन आहे आणि नितेश तसा सक्षम आहे. वाल्मिकीकरण संदर्भात जे राज्यामध्ये वादळ उठले त्या संदर्भात गुजरात मुंडेंच्या आपल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात. काय आपली भूमिका त्या विषयावर? नो कॉमेंट्स. साहेब, रत्नागिरीमध्ये एका ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिलेला आहे. काय दिलंय? बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याची घटना घडली आहे. आपण काय त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. अधिकची माहिती माझ्याजवळ नाही, पण कारवाई व्हावी. सर, राजन साळवी भाजपमध्ये येण्याची चर्चा गेली काही दिवस आहे. राजन साळवी माजी आमदार भाजपमध्ये येण्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. मला स्वप्न पडत नाही ना, असं काही स्वप्न मला पडलं नाही. येण्याच्या मार्गावर आहेत, येत आहेत आणि मार्गात असतील ना तर पक्ष विचार करेल ना. का नारायण राणे झटकेपट इथे निर्णय नाही घेणार, पक्ष विचार करेल. पण ते आमच्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी द्यावी, लोकांपर्यंत पोचवावं यासाठी हे सगळे माईक आणि हे माध्यम आहे ना. नको ते प्रश्न काय रत्नागिरीच्या विकासावर विचारा. राष्ट्रीय महामार्गावर प्रकल्प, राष्ट्रीय महामार्गाचं जे काम चालले हरवली काटे पॉकेट आणि जवळजवळ 7,000 कोटीच्या कामाचा ज्या भागामध्ये कार्यकारी अभियंत्यांची जी जबाबदारी आहे तिथे दादा कार्यकारी अभियंता पूर्ण वेळ गेले 6 महिने नाही आहे. त्यामुळे कामावर नाही आहे. ठीक आहे, मी ऐकून घ्यावा, याचं उत्तर होऊ दे, नोंद घेईन. त्वरित मी आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगेन की त्वरित अधिकारी पाठवा आणि मी टार्गेट दिलं आहे त्यांना, त्या टार्गेटच्या आत हा हायवे पूर्ण व्हा. माझी पण जबाबदारी पूर्ण करून घ्यायची. प्रचार केला त्याचं कौतुक थेट शरद पवारांनी सुद्धा केलेलं पाहायला मिळतंय. त्याचं कौतुक थेट शरद पवारांनी सुद्धा केलेलं पाहायला मिळतंय. काय सांगायचं, कसं राजकीय गणित बघताय तुमच्या नजरेतून? कोणाकडून? थांब ना, एक बोलू दे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विधानसभेमध्ये जो प्रचार केला त्याचं कौतुक कोणाचं केलं? शरद पवारांनी कौतुक संघाने केलं. कसं बघता हे राजकीय समीकरण? चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवकाने अवलंबला. चुकीचं काय? आता तुम्ही कुठल्या पक्षात आहे, जातीत आहे मला माहीत नाही, पण एखादं चांगलं काम झालं मी येऊन कौतुक करणार ना. त्याला पक्ष कशाला पाहिजे? त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यांनी जर केलं सर, पण वावगं काही नाही त्याच्यात, काही वावगं नाही. पाण्याचा दृष्टिकोन पाहिजे. डोळे असून चालत नाही, डोळसपणा असायला हवं. बरोबर ना? साहेब, उद्धव ठाकरे सेनेमधला एक माणूस जो आहे तो येईल लागला. राजन साळवी सुद्धा भाजपमध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत. काय सांगाल या सगळ्या? याला असं म्हणतात हिंदू धर्माच्या अनेक याच्याप्रमाणे की भाजपचे चांगले दिवस आहेत, प्रवाह त्या दिशेने वाद चालला आहे. स्वागत करा तुम्ही. येतात का भाजपामध्ये? भाजपची सत्ता केंद्रात, राज्यात चांगलं काम होतं आहे लोकहिताच्या दृष्टीने, विकास दिसतो आहे लोकांना.
ज्या काही योजना ज्या 10 वर्षात मोदी साहेबांनी राबवल्या सगळ्या लोककल्याणाच्या योजना आहेत, जनहिताच्या योजना आहेत. आणि त्यामुळे आज लोकांना वाटतं इथे राहण्यापेक्षा भाजप चांगला पक्ष आहे, सेफ पक्ष आहे, कोणाला भीती नाही. बरोबर ना? कोकणामध्ये काय हो? दादा, कोकणामध्ये आपल्या नेतृत्वाखाली एकेकाळी शिवसेनेचा गटाचा बालेकिल्ला होता शिवसेनेचा, आणि अचानकपणे मोठ्या प्रमाणात ढासळतोय. काय कशात आता ढासळणार नाही. आमचं नूतनीकरण चाललं आहे, पक्का परत बांधायचा. त्यामुळे आता शिवसेना एकेकाळी आपण शिवसेना हो मग आता ढासळते म्हणा, आता ढासळते तिचे चिरेच राहिले नाही ना दगड राहिले. ते भाजपा दिशेने वाहत गेले. पूर आला तेव्हा चिपळूणला. हो मग सर, BMCच्या मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे सेना सुद्धा रणनीती करते आहे. कसं बघताय एकंदरीत महापालिकेचं गणित या सगळ्या गोष्टी? भाजप स्वबळावर लढवेल एवढी ताकद भाजपची मुंबईत आहे. त्यामुळे उद्धवजी काय बोलतात बाकी काय त्यांना टेकूची गरज आहे. हे बाकीचे पक्ष ना, यांना सपोर्टची गरज आहे. त्यांना कोणाशी युती केल्याशिवाय ते लढू शकत नाहीत. आमचं तसं नाही आहे. तरी पण आम्ही काही लोकांना सोबत घेतो मित्रत्वाच्या दृष्टीने. हा मनाचा मोठेपणा आहे आमचा, त्याचं कौतुक कोणच करत नाही. तुम्ही त्यापैकी सर एक मनसे असेल, त्यापैकी एक मनसे असू शकतो. मला माहीत नाही, असं मी हे होणार नाही. दक्षिण रत्नागिरीमध्ये आपल्या खासदारकीच्या कार्यक्षेत्रात दक्षिण रत्नागिरी येते. लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण किंवा ही विधानसभा. काय पुढच्या भविष्याने विकासाच्या दृष्टीने काय वाटतं? पहिलं माझं लक्ष असं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, दुसरी रोजगार, आणि तिसरं पर कॅपिटा इन्कम वाढण्याचे माध्यम हे लोकांपर्यंत पोचवायचं माझा प्रयत्न असेल. रोजगाराच्या दृष्टीने काय डोळ्यासमोर आहे? बरेच इंडस्ट्रीसाठी आहे. मी परवा उदय सामंत आम्ही बसलो होतो कोणत्या प्रकारची इंडस्ट्री ती आणायची, आणि 2-3 भाग करतो आहे आम्ही रत्नागिरीचे. कोणत्या भागात कोणती इंडस्ट्री चालेल, साधन सामुग्री कुठे उपलब्ध आहे, तिथे ती इंडस्ट्री न्यावी असे प्रयत्न आहेत. साहेब, मी म्हणतात तसं मगाशी म्हटल्याप्रमाणे शरद पवारांनी जसं संघाचं कौतुक केलं त्या पद्धतीनं शरद पवारांनी महायुतीमध्ये यावं का असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते. मी भाष्य करत नाही. पक्षाचे वरिष्ठ पक्ष चालवून बसले ना, मी कसं सांगून त्यांना अडचणीत आणू? ते त्यांचा अधिकार आहे, ते निर्णय घेतील. तर एकनाथ शिंदेमुळे मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळी, असा सूर मनसेने त्यांच्या बैठकीत लावलेला पाहायला मिळतो. मनसेमुळे काय? एकनाथ शिंदेमुळे मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही असा सूर मनसेने त्यांच्या बैठकीत लावलेला पाहायला मिळतो. काही संबंध नाही. मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना. कोणी दोष देऊन काय पाहिजे? हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात. भाजप देत नाही का नेहमी जिंकत आहे. बरोबर ना? भाजपच्या कार्यकर्त्यांचा अधिकारी ऐकत नाहीत. भाजप जनता आपण काय सल्ला? नाही, मी सहमत नाही. एखाद्याने वाक्य बोलला मी सहमत नाही. ऐकायलाच लागेल अधिकाऱ्याला. नाही ऐकलं तर मी दखल घेईन. लोकहिताचं काम असेल, सांगितलं अधिकाऱ्याला, केलं नाही तर रूल्स ऑफ बिझनेसमध्ये एक कलम आहे, तो अधिकार निलंबित होतो. कळलं ना? पुढच्या वेळेला सावंतसाहेब जातील अधिकाऱ्याकडे ते सेक्शन लिहून देईन. सांगा त्याला निलंबितचं सेक्शन. साहेब, कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये मर्ज करावी म्हणून एक प्रस्ताव परवाच्या दिशा समितीच्या बैठकीमध्ये आलेला होता. या संदर्भातलं जे फॉलोअपच्या दृष्टीनं नेमकी काय प्रोसिजर होऊ शकते काय सांगितलं? प्रोसिजर सोपी आहे. मुळात म्हणजे त्याचं कारण असं आहे, कोकण रेल्वे टोटल लॉस आहे. कामगारांचे पगार द्यायला पैसे नाहीत आणि विकास कामांना तर नाहीच नाही. आणि त्यामुळे एक विचार पुढे आला आहे, ही का मर्ज करू नये. त्यामुळे मध्य रेल्वेची ज्या योजना येतील ते सगळे कोकण रेल्वे किंवा कोकण भागामध्ये त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे जलद गतीने रेल्वेचा विस्तार आणि प्रवाशांना सुखसोयी मिळाव्यात म्हणून ही एक पुढे आली की जी कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते तिथल्या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आपली परवानगी देणं आवश्यक आहे. एवढंच बाकी आहे. दिशा समितीमध्ये आपण एक वाक्य बोललं होतं की अधिकाऱ्यांनी काम प्रगतीत आहे, प्रगतीतला शब्द काढावा. दिशा समितीमध्ये आपण ज्या परवा होत्या त्या प्रगतीत आहे म्हणून सांगतात अधिकारी.
काम प्रगतीपथावर आहे. तर आपण सांगितलं होतं की प्रगतीपथावरचा शब्द काय? प्रगतीपथावर म्हणजे काय नक्की कुठे आहे काय कळतच नाही ना. तो अधिकाऱ्याने वापरू नये असं मी सांगितलं. 10% काम झालं आहे, 20% झालं आहे, पण शेवटी लोकप्रतिनिधींना कळलं पाहिजे की काम किती झालं आहे. मी फंड दिला, काम 10% झालं का 90% आणि ते समजावं. त्यामुळे या पळवाटा अधिकाऱ्यांनी काढू नये म्हणून त्या मिटिंगमध्ये मी सांगितलं. या बैठकीत तुम्हाला काय जाणवलं? अधिकाऱ्यांची मानसिकता काम करण्याची आहे की नाही? ज्या अधिकाऱ्यांकडून मला काम करून घ्यायचं आहे त्यांच्याबद्दल वाईट मीडियाला मी कधी बोलत नाही आणि आज बोलणार नाही. ठीक आहे. जय जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.